क्या दिख रहा बाबा खतरनाक इकडे येन ते काय या टाकूया टाकतात का आई मोठ्या ठेव ना बाजूला मग ते धुवून घे ना मग ठेवतो की जे छोटे आहेत ना ते सुकवायचे आहेत. असं काढू. चला दाखवते तुम्हाला सुकवताना. आता हे आम्ही सगळं साफ करून घेते तोपर्यंत. त्यानंतर करवाल्या कशा सुकवायच्या ते दाखवते. तो बारीक मासा आहे, करवालीचा मासा आहे ना. आणि मासे सुकल्यानंतर ना सुकल्यावर काट कमी असतं. बरेच जण सांगतात की फुटत वगैरे नाही का, तर अजिबात नाही फुटत. जास्त उकळलं काढायचा. चला तर आज पण मासे सुकवण्याचं काम चालू आहे, कारण रात्रीच वल्गण लागलेली आहे. आणि आज ना मोठे मासे आहेत, म्हणजे करवालीचे मासे, तर ते सुकवायचे आहेत. तर पहिला मी ते साफ करणार आहोत. आणि मागच्या वेळेस पण मच्छी सुकवण्याचा व्हिडिओ, म्हणजेच मासे सुकवण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि तुमचा चांगला प्रतिसाद सुद्धा आलेला आहे त्याला. तर ते वल्गणीचे मासे नव्हते. बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की वल्गणीचे मासे एवढ्या लवकर, तर नाही, तर ते होते जेव्हा वैल आटल्यावर ते मासे भेटतात ते होते. आणि आता पाऊस झालेला आहे आणि रात्री मस्त अशी मोठी वल्गण लागलेली आहे आणि करवाल्या भेटलेल्या आहे. तर एवढ्या आईचं काम चालू आहे. आज पूर्ण दिवस आई बिझी असणार आहे. आणि मागचा जो आपला मासे सुकवण्याचा व्हिडिओ होता त्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद भेटला, खूप छान वाटलं. थँक्यू. असंच सपोर्ट करत जा. चला दाखवते. तर असं हे बघा कसल्या करवाल्या भेटल्या. अशा सुकवायच्या. हा छोट्या आहेत त्या सुकवायच्या आहेत. आणि काय करायचं कामाला सुरुवात केलेली आहे. आप्पानी बघा मस्त. बघू रे आप्पा कसा ब्रश घेतलाय. खवला काढायचा ब्रश बघा, स्पेशल आप्पाने आणलाय. तो बघ दाखवा ना. असा ब्रश स्पेशल खवला काढायला माशांचे. इकडे बा आईने काढल्या मासे. फ्रीज मध्ये ठेवले, ते स्टोअर केला होता. कसा थोडे काढू ना. ओ ओ ओ बाबा बाबा क्या दिख रहा बाबा खतरनाक इकडे येन ते काय या टाकूया टाकतात का आई मोठ्या ठेव ना बाजूला मग ते धुवून घे ना मग ठेवतो. बारीक बारीक सुकवायच्या. आई या बाजूला काढायला पिशवीत भरायचे आहेत. मग भरू का लगेच? जरा पाण्यात मग कशात का ठेवायचं? काय तरी ठेवायला पाहिजे होता. म्हणजे धुवून आपल्याला साफ करायचं. न्यायचे आहेत आपल्याला, ठेवायच्या नाहीत, न्यायच्या आहेत. गाबुली खायची. ठेवू का याच्यात आई? दुसरं काहीच नाही ग. टपाना दुसरे मुठे येतं काय ग? त्याचं पाणीच नसलं नाही पाहिजे. की जे छोटे आहेत ना ते सुकवायचे आहेत. असं काढू. चला दाखवते तुम्हाला सुकवताना. आता हे आम्ही सगळं साफ करून घेते तोपर्यंत. त्यानंतर करवाल्या कशा सुकवायच्या ते दाखवते. मग धुवून हे आहे मल्याचे मासे, हे परत धुवायचे. आता हे मुले आहेत ना, मोठं मोठं दुसरी पिशवी मल्याची दे तिकडे. इथे भर पाहिजे. असा हा करवालीचा मासा मस्त असा साफ केलाय. घाण वगैरे त्याची काढले आणि धुतलेत. आता आईने तिकडे परत सुकवायची तयारी केली. करवाली मस्त साफ करून घेतली. जास्त राहत नाही हा पावसाळ्याचा वल्गणीचा मासा, पण तरी पण एवढे माशांचं काय करायचं, मग ते सुकवायला हवं. इकडे पाणी उकळत ठेवलंय. ही आहे हळद. मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं, तरी पण एकदा परत दाखवते. हा वल्गणीचा मासा सुकवायला लावलाय. हे बघा, वल्गणीचा मासा टिकायला जास्त नसतो ना काही, कारण त्याला ना जास्त ऑइल असते, तेल. हे टाकलं मीठ, मिठामुळं आणि हळदीमुळं मासा त्याला टिकून राहतो. चला हे आता आपण उकळायला ठेवू. चला पाणी आपल्या इकडे मस्त असं उकळलंय. गेल्या त्यामध्ये करवालीचा मासा. तो बारीक मासा आहे, करवालीचा मासा आहे ना. हे वल्गणीचे मासे.
चला उकळलेला आहे. हे मोठं मासे आहेत. चला हे बघा असं पाणी काढलं कारण आता हे मासे ना मोठे आहेत. मोठ्या माशांना असं काढलं तरी चालतो. ताट लावून पाणी काढलं तरी चालतो. टोपली शोधत होतो आम्ही, आम्हाला टोपली नाही भेटली. आता काय वेळेवर गडबड झाली आमची नाही काय. मासे आता कपरी टाकायची आणि त्याच्यावर सुकवायची. आणि मासे सुकल्यानंतर ना सुकल्यावर काट कमी असतं. बरेच जण सांगतात की फुटत वगैरे नाही का, तर अजिबात नाही फुटत. जास्त उकळला काढायचा, एक उकळ येऊन द्यायचा आणि काढायचा. आणि हे असं सुकत ठेवायचं. हे बघा अशी सुकवण्याची पद्धत आहे. असे सुकवले तर थोडे दिवस टिकून राहतात. आणि फ्रीज मध्ये ठेवायचे ना. आणि फ्रीज मध्ये ठेवायचे. यांना बुरशी सुकल्यानंतर. लवकर लागते. वल्गणीच्या माशांना वळगणीचं मासे तेलकट असतो. हा यांना बुरशी लवकर, कारण आताच्या माशांना गाबुली असते त्याच्यामध्ये. तर गाबुली भरलेले मासे असतात त्याच्यामध्ये सुकतात पण टिकायला थोडासा टिकत नाही. हा जास्त दिवस नाही ठेवायचं. म्हणून ते फ्रीज मध्ये स्टोर करायचे जास्त करून. पण आता एवढे आम्हाला खायला जास्त होतात ते, म्हणून मग थोडेसे सुकवायचे खायला. आणि काटे पण कमी लागतात. हा ओल्या माशाला ना जास्त काटा असतो, सुकल्यानंतर थोडासा काटा कमी लागतो त्याचा आणि टेस्ट पण अजून भारी येते. त्या इकडे मासे आपले सुकवलेले आहेत. सुकवलेले नाही म्हणजे आता सुकायला टाकले. जाल करत राहायचं आणि सुकवायचे. तर हे जे मासे आहेत ना ते जास्त दिवस राहत नाही टिकून. बुरशी वगैरे लवकर लागते कारण हे मासे ना जास्त करून ऑइली जास्त असतात. काबुलीचा मासा असतो म्हणजेच अंडी असतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं हा मासा ऑइल जास्त असतो याला. तर हे आता आपण मस्त असं सुकवणार आहोत आणि फ्रीजमध्ये स्टोर करणार आहोत. चला सुकवल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवेल की हे मासे सुकवल्यानंतर कसे होतात आणि रेसिपीसुद्धा दाखवेन सुकवल्यानंतर. तर हे बघा मस्त अशा आईने 2 दिवस मासे सुकवले आणि तुम्हाला मी सांगितलं होतं दाखवेन सुकवल्यानंतर. तर हे बघा कसे मस्त असे मासे सुकलेत. तर हे मासे सुकवतात. हे वल्गणीचे मासे जास्त राहत नाही. हे लगेच बनवून खायचं. म्हणजे 10-12 दिवसाच्या आत. हां मस्त असे मासे सुकलेत झाले.